शेतात खोदकाम करताच निघाले पैशांचे बंडल। पण संपूर्ण प्रकरण जाणून पोलीसही हैराण झाले। काय आहे नेमकं प्रकरण ते जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ही अजब घटना इटावामधून समोर आली आहे। इटावाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक संजय कुमार यांनी सांगितलं की दरोड्याची माहिती मिळताच इटावाचे गुन्हे शाखा आणि फ्रेंड्स कॉलनी पोलिसांनी संयुक्तपणे या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला। खोटी घटना वाटताच त्यांनी दरोड्याची माहिती देणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेत विचारपूस सुरू केली आणि एक वेगळीच गोष्ट समोर आली। इटावा जिल्ह्यातील एकतील भागातील अजय भदौरिया नावाच्या तरुणाने दरोड्याची खोटी माहिती दिल्याचं पोलीस तपासात समोर आलं। यानंतर अजयला अटक करण्यात आली। अजयच्या ताब्यातून 4,96,000 रुपये जप्त करण्यात आले। दरोड्याची खोटी कहाणी मांडणारा अजय भदौरिया हा तरुण एका ई कार्ड कंपनीत कॅश कलेक्टर म्हणून कामाला होता। 28 जून रोजी दुपारी डायल 112 वरून फ्रेंड्स कॉलनी पोलीस ठाण्याला मिळालेल्या माहितीत असं म्हटलं गेलं की एकदिल पोलीस स्टेशन हद्दीतील रहिवासी अजय भदौरिया याच्यासोबत ही घटना घडली। तो माहेरा रेल्वे क्रॉसिंग पुलावरून जात असताना मोटरसायकलवरून आलेल्या 2 अज्ञात तरुणांनी त्याची नोटांनी भरलेली बॅग हिसकावून घेतली। पोलीस अधीक्षक संजय कुमार यांनी सांगितलं की पोलीस तपासात समोर आलं की अजय भदौरिया हा ई कार्ड कंपनीतून 4,96,000 रुपये बँकेत जमा करण्यासाठी घेऊन जात होता। मात्र बँकेत जाण्याऐवजी त्याने संपूर्ण रक्कम त्याचा चुलत भाऊ अनुज भदौरिया याला दिली आणि पोलिसांना दरोड्याची कहाणी सांगितली। या आधारे अजय भदौरिया विरुद्ध फ्रेंड्स कॉलनी पोलीस ठाण्यात कलम 406 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे।